लेखक सचिन मोटे आणि डायरेक्टर सचिन गोस्वामी या जोडीने कॉमेडीची हास्यजत्रा शोच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे. या शोच्या माध्यमातून ते दररोज आपलं मनोरंजन करतात, आपल्याला हसवतात. जेव्हा गुलकंद फिल्मविषयी कळलं तेव्हा फिल्म नक्की चांगली असणार असा विश्वास होता. कारण सचिन मोटे यांच्या लिखाणावरचा विश्वास आणि सचिन गोस्वामी सरांच्या डिरेक्शनवरचा विश्वास. फिल्मचं ट्रेलर पाहिलं तेव्हा ही फिल्म चांगली असणार असा विश्वास पक्का झाला. फिल्म रिलीज झाली तेव्हा पाहू शकलो नव्हतो, पण प्राईमवर रिलीज झाली हे कळताच फिल्म लगेच पाहून घेतली. या वर्षातील बेस्ट फिल्म नक्कीच म्हणणार नाही, पण एक चांगली हलकी-फुलकी, एंटरटेनिंग, कौटुंबिक फिल्म पाहिल्याचं समाधान तुम्हाला नक्की मिळेल. ढवळे आणि माने या दोन कुटुंबियांची ही गोष्ट. मानेंचा मुलगा आणि ढवळेची मुलगी एकमेकांच्या प्रेमात असतात. त्यांना आई-वडिलांच्या परवानगीने, आशीर्वादाने लग्न करायचं असतं. त्यासाठी ढवळे कुटुंबाच्या घरी भेटीचा कार्यक्रम ठरलेला असतो. पण त्याचवेळी काही गोष्टी समोर येतात आणि लग्न ठरण्यात अडचणी येतात. मग त्यातून पुढे काय-काय घडतं हीच या गुलकंद फिल्मची गोष्ट आहे. फिल्मचं नाव गुलकंद आहे आणि ट्रेलर बघितल्यानंतर दोन विवाहित जोडपी जी पन्नासच्या पुढे पोहोचली आहेत, त्यांच्या मुलांचं लग्न होणार आहे आता. मग ही आपसूक नवरा-बायकोच्या नात्याविषयी, लग्नाविषयी, वैवाहिक जीवनाविषयी, लग्नाआधीचं प्रेम, लग्नानंतरचं प्रेम यावर बोलणारी गोष्ट हे सहज लक्षात येतं. जेवढं गुलकंद मुरलेलं असेल तेवढं ते चवीला छान लागतं. हीच गोष्ट नवरा-बायकोच्या नात्यात लागू पडते असं म्हणायला हरकत नाही. या फिल्मची गोष्ट एवढी गोड आहे की पहिल्यांदा तुम्ही या गोष्टीच्या प्रेमात पडता. तरुणपणी प्रेमात असणारे जोडपे, त्यांचं लग्न दुसऱ्याशी होतं आणि मग ते खूप वर्षानंतर एकमेकांसमोर येतात आणि त्यात अजून भारी गोष्ट म्हणजे सगळ्या कलाकारांनी खूप भारी काम केलंय. मला खास करून प्रसाद ओक आणि सई तामणकरचं काम सर्वात जास्त आवडलं. खूप वर्षानंतर दोघे जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा दोघांच्या डोळ्यात जे भाव उतरतात ते बघण्यासारखे आहेत. कडक, गंभीर स्वभावाचा गिरीश खूप चांगला साकारला आहे प्रसाद ओक यांनी. याचबरोबर बायको, आई अशा जबाबदार, संयमी स्त्रीची भूमिका कमाल साकारली सई तामणकरने. माझं हे मत इथे खूप जणांना आवडणार नाही, पटणार नाही, पण तरी सांगतो, समीर चौगुले आणि ईशा डे यांचं जेवढं कौतुक होते तेवढं त्यांचं काम विशेष नाही वाटलं मला. खूपच लाऊड भूमिका वाटल्या. दुसरा विचार असाही डोक्यात आला की हा थोडा अवघड विषय आहे, थोडा गंभीर विषय आहे, म्हणून ही कॅरेक्टर्स अशी लिहिली असतील का असंही वाटून गेलं. समीर चौगुले आणि ईशा डे यांचा एकच सीन आवडला जिथे ईशा डे समीर यांना त्यांनी लिहिलेल्या कविता वाचून दाखवतात. तिथे दोघांची हळवी बाजू कळून येते. जुई भागवत, तेजस राऊत, वनिता खरात, शर्विल आक्टे, मंदार मांडवकर या सगळ्यांनी उत्तम काम केलंय. या फिल्मची गाणी चांगली झाली आहेत. चल जाऊ डेटवर हे गाणं तर भन्नाट झालंय. फिल्म मध्ये हे गाणं अगदी योग्य ठिकाणी आलं. नवरा बायको, लग्न, कुटुंब, जबाबदारी, कर्तव्य यावर विनोदी पद्धतीने भाष्य करणारा सिनेमा लोकांना आवडलाय. लोक फिल्म बघायला थिएटरमध्ये गर्दी करत होते. हास्य जत्रेच्या प्रेमात असलेला हा प्रेक्षक थिएटरला आला होता. थोड्याफार त्रुटी आहेत फिल्ममध्ये, पण त्या अगदी दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत. लेखक सचिन मोटे आणि डायरेक्टर सचिन गोस्वामी या जोडीकडून प्रेक्षकांना अजून अपेक्षा आहेत आणि ही जोडी तो विश्वास सार्थ करायला कुठे कमी पडणार नाही. मोरलेल्या नात्याची गोष्ट अनुभवायची असेल तर स्वतःच्या पार्टनरसह, नवऱ्याने बायकोसह, बायकोने नवऱ्यासह गुलकंद ही फिल्म प्राईम व्हिडिओवर आवर्जून बघा. रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अमेझिंग रिव्ह्यूसाठी पैसा वसूल रिव्ह्यू या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. थँक यू.